यूट्यूब चॅनलच्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत एका संवेदनशील महत्त्वाच्या अतिमहत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे विशेष पाहुणे आले आहेत. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांचं पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट YCM मासोळकर आय हॉस्पिटल, YCM मासोळकर आय हॉस्पिटल हे जे पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटमध्ये विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून डॉक्टर रुपाली महेश गौरी काम पाहत आहेत. आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करू. मॅडम, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. या दिवसाच्या निमित्तानं आपल्याला काही मनोगत व्यक्त करायला आवडेल. त्यांनी आय डोनेशन सारख्या महत्त्वाच्या आणि अतिशय नोबल कॉजबद्दल माझे विचार मांडण्यासाठी मला इथे बोलवलं आहे. त्यासाठी मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि आय डोनेशन हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये एज्युकेटेड लोकांमध्ये सुद्धा, एज्युकेटेड कम्युनिटीमध्ये सुद्धा बऱ्याचशा गैरसमजुती आहेत, मिथ्स आहेत, मिसकन्सेप्शन आहेत. तर ह्या माध्यमाच्या रूपाने मला त्या गैरसमजुती घालवण्याचा एक चान्स मिळतो आहे. त्यासाठी मी खूपच आपले आभार मानते. आभार उलट आम्ही मानायला पाहिजे. तर आपण सुरुवातीला असं आम्हाला ऐकायला आवडेल की नेत्रदानाची नेमकी गरज म्हणजे आपण पुण्याच्या पातळीला म्हणू, महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या, अशी काही आकडेवारी आपल्याकडे आहे का? नक्कीच सर. कसं आहे की जागतिक स्तरावर आपण बघितलं तर 1.5 करोड पब्लिक, 1.5 करोड जनता ही कॉर्नियल ब्लाइंडनेस, ज्याला आपण म्हणू शकतो की प्रिव्हेंटेबल किंवा ज्याच्यावरती उपाय होऊ शकतो, अशा कारणांमुळे अंधत्वाचं जीवन जगत आहे 1.5 करोड पीपल. आणि त्यातले 46 लाख व्यक्ती आपल्या भारतात आहे. आणि त्यांना जर फक्त नेत्रदान अवेलेबल झाले दृष्टी, तर ते दृष्टीहीनतेपासून दृष्टीवान जीवन जगू शकते. किती सांगितली तुम्ही संख्या ज्यांना जगभरात गरज आहे अशी? 1.5 करोड जगभरात, आणि त्यातलं 1/3 म्हणजे 46 लाख भारतामध्ये आहे सर. आपण नेत्रदानाचा फॉर्म भरून आणि पुढे आपल्या नेत्रदानामुळे दृष्टी मिळायची शक्यता किंवा गरज असलेले 1.5 करोड आहेत. आणि भारतामध्ये त्याच्यातले 45 लाख म्हणजे 1/3 म्हणजे जवळजवळ ते पुण्याच्या लोकसंख्येच्या आसपास व्यक्तींची ज्यांना कॉर्नियाची गरज आहे अशी आपल्याकडे गरजू लोकसंख्या आहे. आणि मॅडम, किती नेत्रदान वर्षाला होतं असं काही सांगता? फक्त आपल्याकडे तर तसं बघितलं तर आपल्याकडे 25,000 आय डोनेशन पर इयर होतात. 25,000 आय डोनेशन म्हणजे एका व्यक्तीने आय डोनेट केले तर 2 लोकांसाठी ते होतात. म्हणजे 50,000 आपल्याला कॉर्नियाज मिळतात असं आपण म्हणूया. आणि आपल्याला 25,000 पर इयर मिळते आहे. आणि ही 45 लाख हे एक रँडम मी आकडा सांगितला. त्याच्यामध्ये दरवर्षी 35,000ने ॲडिशन होतच आहे. त्यामुळं हा जो नीड आणि सप्लाय हा रेशोमध्ये गॅप बऱ्यापैकी जास्त आहे. एक्झॅक्टली, खूप मोठा गॅप आहे. म्हणून अशा प्रकारचे आपले हे जे कॅम्पेन आहेत, असे छोटे मोठे कॅम्पेन रेग्युलर बेसिसवर घेण्याची खरंच गरज आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यानेच आय डोनेशन मध्ये इन्क्रीज आय डोनेशनची संख्या वाढेल आणि ही नीड गॅप आपल्याला थोडीशी फील करता येईल. एक पुढचा असा स्वाभाविक प्रश्न आहे की साहजिकच आय डोनेशनचा फॉर्म भरल्यानंतर, नेत्रदानाचा फॉर्म भरल्यानंतर कोणी कोणाचे जिवंतपणी तर डोळे मागत नाही. मृत्यूनंतर डोळे नेत्रदान करण्यामध्ये लोकांना नेमक्या अडचणी काय आहेत? का लोक मृत्यू पश्चात नेत्रदान करायचंय? तर मग तिथं अडथळा कुठे? अत्यंत छान आणि अगदी बेसिक प्रश्न विचारला सर तुम्ही. कारण काय असतं की मी आय डोनेशन करते आहे, मी प्लेज फॉर्म भरलाय, पण ह्याची कल्पना मी माझ्या नातेवाईकांना दिली आहे काय? ठीक आहे. आणि माझ्या नातेवाईकांना आणि नातेवाईकच नाही, जवळचं कुणीही, जे कुणी त्यावेळेस त्या व्यक्तीच्या, मृत व्यक्तीच्या आसपास असेल, ह्याला त्याच्याबद्दल कल्पना आहे काय? कारण कसं आहे की व्यक्ती गेल्यानंतर तो काय फोन करून सांगू शकत नाही की माझे डोळे दान करा. आणि त्याचं प्लेज फॉर्म कुठेतरी कपाटात वगैरे ठेवलेलं असतं, कोण जाऊन बघणार?
पण सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, जो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या व्यक्ती जी आहे त्यांच्यामध्ये अवेअरनेस व्हायला हवा आहे आणि त्यांची परमिशन ही महत्त्वाची आहे. तुमच्या प्लेज फॉर्मपेक्षा जर समजा एखादे माझे वडील गेले समजा आणि जर माझी इच्छा नाही आहे डोनेशनची, तर मी जाऊन ते कॉर्निया रिट्रीव्ह नाही, म्हणजे कुठलाही डॉक्टर जाऊन त्याचे डोनेशनचं कॉर्निया रिट्रीव्ह करू शकत नाही, कारण त्याच्या नातेवाईकाची कन्सेंट असणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की मृत व्यक्ती घरात एवढं शोकसागर घडलेला असल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती तेवढी चांगली नसते की फोन करून जवळच्या आय बँकेला कळवायचं. बरं ठीक आहे, कळवलं तरी कुणीतरी म्हणतं की अरे कशाला कॉल करायचा, 6 तास लागतील, 8 तास लागतील, ते कधी येतील, आणि ह्याच्यामध्ये पुढची आपली अंत्यविधीची वेळ अजून पुढे लांबत जाईल आणि आपल्याला हे लवकर पटपट संपवायचं, एक असा कन्सेप्ट असतो लोकांमध्ये. त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की हे एक रिझन आहे. आणि दुसरं रिझन की थोडंसं लोकांना वाटतं की डोळे काढून घेतल्यावर ते डिस्फिगर्ड होईल, विकृपता येईल आणि अशा रीतीने आपण गेलेल्या व्यक्तीचं हेळसांड करतोय. पण तसं काही होत नाही, कारण आपण पूर्ण डोळा काढतच नाही सर. आपण छोटासा कॉर्नियाचा ट्रान्सप्लांट आहे तेवढा पार्ट घेतो, जेणेकरून अजिबात कुठल्याही प्रकारचं डिस्फिगरमेंट होत नाही, विकृती येत नाही, डोळा नॉर्मल दिसतो आणि एका व्यक्तीकडून 2 अंधजीवांना नेत्र मिळतात. आणि काही कन्सेप्ट असे पण आहेत सर, म्हणजे आय डोनेशनच्या ह्याच्यामध्ये मला असंही जाणवलंय की लोकांना एक असा कन्सेप्ट आहे, म्हणजे एक समज म्हणा, मिथ, की एक पार्ट बॉडीचा पृथ्वीवर राहिला तर त्याला मोक्ष मिळणार नाही. असेही लोकांचे आहेत. म्हणजे हे जेव्हा मी अवेअरनेस प्रोग्राम घेते त्यावेळेस लोकांनी विचारलेले प्रश्न आहे की त्याला कसं, आता जर त्याचा डोळा काढला तर एक पार्ट राहिलाय बॉडीचा इथे, तर त्या व्यक्तीला पुढचा मार्ग सुकर नाही होणार. तर मला असं वाटतं की जर स्वर्ग असेलच तर ह्या नोबल कार्याने त्या व्यक्तीला नक्कीच स्वर्ग मिळेल असं मला वाटतं. त्यामुळं हा कन्सेप्ट लोकांनी मनातून काढावा. ह्याच्यासारखं पवित्र कार्य नाही. म्हणजे इकडनं जे काही बघायचं की बाबा एक अवयव इथे राहिला आणि आता मुक्ती मिळेल का, याच्यापेक्षा एक नेत्रदानाचं पुण्य कमवून खरोखर स्वर्ग असेल त्याला मुक्ती मिळवावी, एखाद्याला दृष्टी देऊन मुक्ती मिळवावी, हे खूपच छान, खूपच महत्वाची संकल्पना आहे. हे जे आता मृत्यूनंतर लोकांना असं वाटतं की वेळ लागेल वगैरे आणि मग हे सगळं होईल, तर साधारण हे किती वेळात, जर तुमच्या इथे सेंटरनं फोन केला तर किती वेळात हे होतं? खूप साधी प्रोसिजर आहे. एक कॉल आल्यानंतर 5 मिनिटात आमची टीम, आपल्या बँकेतनं टीम, जे काही इन्स्ट्रुमेंट लागतात ते सगळं घेऊन 5 मिनिटात डिसीज व्यक्तीच्या घरी, मृत व्यक्तीच्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचते. त्यानंतर पुढच्या 15-20 मिनिटात त्याचे कॉर्निया रिट्रीव्ह केला जातो आणि एका स्पेशलाइज कंटेनरमध्ये ठेवून आय बँककडे आणला जातो. मॅक्झिमम हाफ एन आवर टू 1 आवर, म्हणजे जाऊन येण्यापर्यंत. सर्वसाधारणपणे घरची ती सगळी माणसं, नातेवाईक वगैरे जमेपर्यंत एक्झॅक्टली होऊ शकते, कुठेही उशीर वगैरे व्हायचं काही कारण नसते. एक शंका अशी आहे की बऱ्याच वेळा मृत्युमुखी पडलेली जी व्यक्ती आहे, ज्याचा मृत्यू झालाय, या व्यक्तीला समजा हयात असताना काही शुगर असेल किंवा डायबिटीस ज्याला आपण म्हणतो, किंवा काही ब्लड प्रेशर किंवा कुठल्याही स्वरूपातला जर आजार असेल तर, किंवा चष्मा असेल, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का? नक्कीच करू शकते. डायबिटीस किंवा चष्म्याचा नंबर हे काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स नाही आहेत आय डोनेशनसाठी. अगदी बोटावर मोजण्या इतके 2-4 गोष्टी आहेत की ज्या व्यक्तीचे आपण आय डोनेशन घेऊ शकत नाही. जसं की पेशंटला असला, जर काही HIV एड्स नावाचा आजार आहे किंवा त्याची डेथ ही सेप्टिसेमियासारख्या घातक आजारामुळे झालेली आहे किंवा काही अननोन कॉजमुळे त्याची डेथ आहे, तर अशा वेळीच आपण त्याचे कॉर्निया डोनेशनसाठी वापरू शकत नाही. अदरवाईज सगळे आपण कॉर्नियाज रिसीव्ह करतो, रिस्पेक्टफुली रिसीव्ह करतो. आणि मग ते कॉर्नियाज नेल्यानंतर ते किती दिवसात ट्रान्सप्लांट करावे लागतात, असं काही आहे का? हां, आता कॉर्निया आपल्याला मिळाल्यानंतर आपण आय बँकमध्ये नेऊन त्याच्यावर काही प्रोसेसिंग करतो
आणि ते प्रोसेसिंग चालू असतानाच आपण जे रेसिपियंट्स आर वेटिंग, जे लोक वेटिंग लिस्टमध्ये आहे आय डोनेशनच्या, त्यांना कॉल केला जातो. ते 1-2 दिवसात इमिजिएटली तासाभरातही येतात, कारण दे आर इन नीड. आणि आपण लगेच त्यांचा ट्रान्सप्लांटेशनला नेक्स्ट डेला पोस्ट करू शकतो. आणि मॅक्झिमम आपण हे डोळे 4 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो त्या मीडियामध्ये. तर मला असं विचारायचं होतं की YCM मासुळकर हॉस्पिटल कार्यक्रमांबद्दल म्हणूया आपण, किंवा असे कार्यक्रम राबवून लोकांना ॲक्टिवेट किंवा हे एनलायटन करण्यासाठी काही प्रोग्राम्स घेतात? नक्कीच. मासुळकर आय हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, आम्ही वर्ल्ड डोनेशन डे, जागतिक पंधरवाडा आहे, आय डोनेशन फोर्टनाईट म्हणतो आम्ही त्याला, जो ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा, अशा पंधरवाड्यामध्ये आम्ही विविध स्तरावरती कार्यक्रम घेतो. शाळा कॉलेजांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना हे मिसकन्सेप्ट, मिथ्स आहेत ते त्यांचे दूर करण्यासाठी लेक्चर्स घेतो, रॅलीज काढतो, स्ट्रीट प्ले अरेंज करतो, जेणेकरून जनजागृती व्हावी. एक जसं आपण पाहायचो पूर्वी की ऐश्वर्या राय बच्चन ही एक जाहिरात करायची, ॲडव्हर्टाईज करायची नेत्रदानाची, आणि नंतर एक त्या जाहिरातीमुळे का कोण जाणे माहीत नाही, पण एक मोठी लाट एक आली होती, म्हणजे ॲक्टिव्ह झाले होतं समाज आय डोनेशनच्या ह्याच्यामध्ये. तर ते कुठंतरी कमी झाल्यासारखं वाटतंय का, आणि याच्यासाठी काही सध्याचे स्टेटस काय आहे त्याचं? ऐश्वर्या राय, ॲक्च्युली आय हॅव टू से दॅट शी हॅज ब्युटिफुल आईज, आणि शी इज वर्कड ॲज अ ब्रँड अँबॅसेडर फॉर eye donation campaign of India, and since till date that title has not been replaced by anyone. And I think त्या एक म्हणजे त्यांचं सौंदर्य म्हणा किंवा त्यांचा जो अपील होता लोकांना आय डोनेशनसाठी, जे काय आज आम्हाला 25,000 कॉर्निया मिळत आहेत, बहुतेक त्यांच्यामुळेच मिळत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन पर्यंत हा व्हिडिओ निश्चित पोहोचावा. दिस इज अ ग्रेट कॉम्प्लिमेंट फॉर हर, आणि खरंच त्यांचं त्याबद्दलचं क्रेडिट हे मान्य करायलाच हवंय. पण अर्थातच ग्राउंड लेवलला काम करत असलेले जे तुम्ही लोक आहात, सगळी तुमची टीम आहे, यांचंही कौतुक किती करावं तेवढं कमी आहे. आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येऊया. पण असा एखादा तुम्हाला नेत्रदानाशी असा संबंधित एखादा असा प्रसंग किंवा अनुभव लक्षात आहे, केस लक्षात आहे की जी ऐकणाऱ्यांसाठी खरोखर एक ॲक्टिवेशन ठरू शकते? नक्कीच सर. मी तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएट करत होते, त्यावेळेसची गोष्ट आहे. एक मुलगी होती छोटी, 2 वर्षाची, फायर क्रॅकर इंजुरीमध्ये, म्हणजे फटाक्याची दारू तिच्या डोळ्यात उडाल्यामुळे दोन्ही डोळ्याचे तिचे कॉर्निया खराब झालेले होते, आणि वर्ष 2 असताना ती मुलगी अंध झालेली होती. आणि जेव्हा ती आमच्याकडे आली तर ती 17 वर्षाची होती, प्री मॅरेज एज म्हणू शकतो आपण त्याला. आणि आता आईवडिलांना चिंता होती की आता तिचं लग्न होईल का, ती स्वावलंबी होऊ शकेल काय. मग अशा वेळी जेव्हा ती आमच्याकडे आली, तिचं आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं, वेटिंग लिस्टमध्ये ती होती, आणि तिला तिच्या नशिबाने लवकरच डोनर मिळाला. आणि आम्ही डोनर रेसिपियंट क्रायटेरियामध्ये एज हा फॅक्टर पण ठेवतो सर, म्हणजे यंगर विल बी द अर्लियर प्रेफर्ड पर्सन असं. तर तिला आम्ही आणि एकच डोळ्यावरती आम्ही केराटोप्लास्टी केली, कारण दुसरा डोळा दुसऱ्या अंध व्यक्तीला जाऊन 2 व्यक्ती लाभार्थी होऊ शकतात. केलेलं नेत्रदान हे 2 जणांना दृष्टी. येस, एक हे 2 लाभार्थी. तर त्या मुलीला एका डोळ्यामध्ये जेव्हा आम्ही ट्रान्सप्लांटेशन केलं, नेक्स्ट डे त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद, म्हणजे मला त्या दिवशी वाटलं की येस, की आपण काहीतरी डिफरन्स करू शकतो. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पूर्ण घेतलेला MBBS MS अभ्यासाच्या परिश्रमापुढे शून्य वाटला. म्हणजे दॅट इज व्हॉट वी नीड अँड दॅट इज व्हॉट द सोसायटी नीड. आणि तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं रिलीफ, जे की आता माझी मुलगी स्वावलंबी झाली आहे आणि तिला आज कुणीतरी मॅच मिळेल, ती तिचं एज्युकेशन करू शकेल, आणि समाव ती आता आमच्यावर डिपेंडंट नाही. हे खूप मोठी गोष्ट होती. आणि तेव्हापासून असं वाटतं की आय डोनेशन हे
खूप जास्त वाढलं पाहिजे. पुण्याचं काम समजून आहे. केलं पाहिजे. येस, एक्झॅक्टली, पुण्याचं काम समजून केलं पाहिजे. मला असं वाटतं की या नोटवरती खरंच जास्त काही पुढे बोलायची गरज नाही, कारण अत्यंत एक आपले डोळे उघडणारा, म्हणजे ज्यांना आपली दृष्टी दोन्ही डोळ्यांची अगदी ठाकठीक व्यवस्थित आहे तरी सुद्धा आपले डोळे उघडणारा हा अनुभव होता. पण आजचा एक प्रसंग किंवा आजचा आपण मुहूर्त म्हणूया लक्षात घेता, आजचा दिवस लक्षात घेता, मॅडम मुलाखतीच्या शेवटी काही एक मेसेज तुम्ही थेट प्रेक्षकांना एक काही तुम्हाला एक आवाहन किंवा असं अपील करायचं आहे का? थँक्यू सर. मी नक्कीच ह्या संधीचा सोनं करू इच्छिते. ॲक्च्युली प्रत्येक फॅमिलीची एक ट्रेडिशन असते, मृत्यूनंतरची ट्रेडिशन म्हणा किंवा फॅमिलीची ट्रेडिशन. तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक फॅमिलीने मृत्यूनंतर नेत्रदान ही आपली फॅमिली ट्रेडिशन बनवावी. आणि जर हे झालं तर डेफिनेटली इट विल मेक अ ग्रेट डिफरन्स इन द ब्लाइंड पीपल्स लाईफ. मॅडम, आज तुम्ही इतक्या म्हणजे खरोखर या गडबडीच्या दिवसांमध्ये वेळ काढून त्याबद्दल आपले खूप खूप आभार.